अजूनही काही समस्या नागरिकांच्या आहेत त्या पुढील काळात सोडवण्याचं उद्घाटन। मिरज बोलवाड रोडवरील दक्षिण उत्तर संरक्षण भिंत बांधकाम करण्यासाठी 1,96,40,000 रुपये मंजूर कामाचे उद्घाटन समारंभ डॉक्टर आमदार सुरेशभाऊ खाडे, माजी कामगार मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांच्या हस्ते पार पडला। या कार्यक्रमाचे नियोजन माजी नगरसेवक, माजी विरोधी पक्षनेता श्री संजय बापू मेंढे व माजी नगरसेविका सौ बबिता संजय मेंढे यांनी केले। यावेळी माजी नगरसेवक, मिरजेचे ज्येष्ठ नेते सुरेशभाऊ आवटी, चरण जामदार, योगेंद्र थोरात, नालन हुलवार, पांडुरंग कोरे व इतर माजी नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रथमतः आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले। त्याचबरोबर परिसरातील ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते ही श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले। यावेळी सुरेशभाऊ यांनी आपल्या भाषणात सांगितले की जनतेने मला मिरजेतून चौथ्यांदा निवडून दिले आहे, त्यामुळे मी जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो बऱ्यापैकी त्याचा निपटाराही केलेला आहे। मिरज बोलवाड रस्त्यावर पुलास संरक्षण भिंत बांधणे गरजेचे आहे, कारण हा रस्ता बनवायला जाण्यासाठी जवळीक आहे व या रस्त्यावर मिरजेतील प्रसिद्ध फोडाचे लक्ष्मी मंदिरला जाणाऱ्या लोकांची वर्दळ जास्त असते, त्यामुळे होणारा धोका कळणार आहे। याही पुढे हा सिमेंट करण्यासाठी आपला परिपूर्ण प्रयत्न असणार आहे। त्याचबरोबर या वड्याभोवती बांबूची झाडे लावली तर या ओढ्यामध्ये माती वाहून जाणार नाही व कोणताही मानवी धोका होणार नाही, त्यामुळे आपण प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करणार आहे असे त्यांनी सांगितले। विविध मान्यवरांचा सत्कार आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आला। स्वागत व प्रास्ताविक माननीय संजय बापू मेंढे यांनी केले। आज या मिरज ओढ्यावरील अभिनंदन कॉलनी आणि गाडवे कॉलनी या दोन्ही कॉलनीच्या लगत असलेल्या आम्ही भाऊंचा पाठपुरावा केला आणि परत एक 2.5 कोटीचं एस्टिमेट करून आम्ही भाऊंच्या पाठी लागलो की बाबा भाऊ आम्हाला हे कशात तरी बसवून द्या आणि आम्हाला एवढा निधी मोठ्या प्रमाणात आम्ही महापालिकेतून खर्च करू शकत नाही आणि आम्हाला हे ड्रेनेज करणं गरजेचं आहे। नागरी वस्ती वाढायला लागले आणि ड्रेनेजची व्यवस्था, पाणी सोडण्याची व्यवस्था फार बिकट आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी पैसे द्यावे। तर भाऊने सुद्धा आम्ही जवळजवळ 3 वेळाचं एस्टिमेट केले, पूर्ण मेन रोड आणि आतल्या सगळ्या कॉलनीचं जवळ 2.5-3 कोटीचं एस्टिमेट झालं। त्यानंतर 30-30 लाखाची, त्यानंतर परत नुसती मेन लाईन घेतली, परत कॉलनीचं वेगळं केलं, असं 2-4 वेळेला टप्पे खात शेवटी आम्हाला 2.5 कोटी रुपये मिळाले आणि ते 1 कोटी रुपये ड्रेनेजसाठी आणि 1.5 कोटीसाठी रस्ते, 1.5 कोटी रस्त्यासाठी या ठिकाणी आम्हाला भाऊने दिले आणि मला सगळ्याला आनंद वाटतो। मागच आपल्याला 1-2-4 महिन्यापूर्वी या ठिकाणी त्या ड्रेनेजचं रस्त्याचं उद्घाटन आपण या लक्ष्मी मंदिराजवळ घेतलं। त्या ड्रेनेजचं काम सुद्धा आज या ठिकाणी पूर्णत्वास येत आहे। आता भाऊ खरं तर तुम्हाला आम्ही बोलवलं आणि या नागरिकांच्या समोर आम्हाला तुम्हाला एक साकडं परत घालायचं आहे, कारण आता काय झालंय, आमच्या भागातल्या ह्या ज्या काय कॉलन्या आहेत ह्या होत गेलेल्या आहेत। या ठिकाणी डेव्हलपरनी सुद्धा चांगल्या पद्धतीचे म्हणजे 20-20 फुटाचे 30-30 फुटाचे रस्ते सुद्धा या ठिकाणी सोडलेले आहेत। चांगले नागरी वस्ती, चांगले लोक या ठिकाणी आमच्या भागात या ठिकाणी राहायला आलेले आहेत। आज मांगलेकर चाचा आहेत, मांगलेकर चाचाचं ड्रेनेज काम राहिलंय, आता ते साकडं घालायला भाऊंना की भाऊ आम्हाला या बऱ्याचशा राहिलेल्या शिवगंगा पार्क असेल, लक्ष्मीनगर कॉलनी असेल, हनुमान नगरच्या काही भागात कॉलनी असेल, मांगलेकर कॉलनी, मेत्रेमळा, मंडलेमळा आदी भागाचा निधी या ड्रेनेजसाठी लागणार आहे, तो आम्हाला या डीपीडीसी मधून अथवा तुमच्या फंडातून अथवा खास बाब म्हणून शासनाकडून या ठिकाणी करून देण्यात यावा। पाणी आलं, पाऊस पडला, जोरात ओढा व्हायला लागला तर आजूबाजूच्या ह्या कॉलन्या धोक्यात जातील, त्या दृष्टिकोनातून हा एक प्रस्ताव माझ्याकडे आला। हे कॉलनीचं कट होऊन सगळे होऊन बिल्डिंगला धोका होईल असा एक अंदाज निर्माण झाला होता, तर त्या दृष्टीने हा एक प्रस्ताव करायचा। त्यावेळेला ठरलं की बाबा ह्याला संरक्षण भिंत बांधणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी तो प्रस्ताव तयार झाला आणि आज तो योगायोग आला की आज त्याचं उद्घाटन। एका साईडला 99 काहीतरी आहेत ते 1,20,00,000, दुसरीकडे 1,30,00,000 ते जीएसटी कट करून झाले ते, पण मी दिलेले पैसे हे 1,20,00,000 आणि 1,30,00,000 असे पैसे आहेत। आता ती जीएसटी टॅक्स काय असेल ते कापून जाऊन जाते, ते काय ते शासनाला जातं, तो विषय नाही आहे। आणि या दृष्टिकोनातून आज हा प्रकल्प हा पूर्ण होण्यासाठी तो मार्गी लागला।
ह्या कार्यक्रमाच्या भूमिपूजनाच्या प्रसंगाने इथं उपस्थित असलेले माजी स्थायी समिती सभापती सुरेश बापू औटी, माजी स्थायी सभापती संजय बापू मेंढे. बापू, तुम्ही कुठेही असला तर मागणं काँग्रेस असला तर पूर्ण BJP जायचा. त्यामुळं आता मी स्पष्ट करून सांगितलं जरा थोडंसं, बरोबर ना. त्यामुळे मला वाटतं की मी ज्यावेळी आता 4थी निवडणूक लढलो, ज्यावेळेला मी इथं निवडून दिलं तुम्ही मला, त्यावेळेला पण काँग्रेस बाजूला सारून बापूने मला मदत करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे. खरं बोलावं, खोटं बोलू नये. त्यामुळं आणि जे बोललो ते सगळ्यांना समाधानकारक आहे. कुणाला वावडं आहे की त्याचं सगळं आहे का? सगळ्यांना समाधान आहे. बापू भाऊ बरोबर असावेत, सगळ्यांचं वाटतंय सगळ्यांना, असं सगळ्यांना वाटायला लागलंय त्या दृष्टिकोनातून. तर ह्या दृष्टिकोनातून हे काम करत असताना बापू, आपल्याला एक मुद्दा आहे की हे जर भिंत झाल्या, सगळ्या गोष्टी झाल्या, तर दुसरा एक प्रोजेक्ट आम्ही धरलाय की ह्या नाल्याच्या बाजूनं आपण बांबूची झाडं लावायची, की जेणेकरून खचणार नाही. आणि बांबू झाडं ही चांगली असतात. त्यामुळं ऑक्सिजन पार्क सारखं आपण जर आपण लावली तर तो एक प्रकल्प आपण, मी अधिकाऱ्यांना विनंती करेन त्याचं इस्टिमेट करून ताबडतोब नगरपालिकेकडून आपण ह्या साईडनं पाक थोड्याची लक्ष्मी पुढं जाईपर्यंत दोन्ही साईडनं बांबूची झाडं लावायची. जो टोळा बांब असतो ना, तो त्या पद्धतीनं झाडं लावली तर इथं एक देखावा तयार होईल, व्यवस्थित होईल आणि खच जातो, माती खचते ती पण थांबायचा त्याचा प्रयत्न करेल. त्यामध्ये तो एक प्रोजेक्ट आपल्याला इथं राबवायचा आहे. त्या दृष्टिकोनातून ह्या कॉलनीला आणखी संरक्षण त्यामध्ये मिळेल. मध्यंतरी इथलं ड्रेनेज बाहेर जात नव्हतं, बोलवाडचा रस्ता संजय बापू मेंढे, बाबू कोरे, करण दमदार, थोरात, बाबू भगवान, रचिता मेंढे, अण्णा तांबे, अनिता हार्गे, संभाजी नाना मेंढे, यादव साहेब पाटील, उमेश ठारगे, गणेश मेंढे, इतर सर्व मान्यवर, आदरणीय मान्य सन्मान्य सगळेजण. एक वेळेला ह्या भागातलं ड्रेनेजचं काम कंप्लीट करण्यासाठी एक प्रस्ताव आला होता. त्या पद्धतीने आम्ही ड्रेनेजचं काम करताना पैसे मंजूर केले, 2.5 कोटी मंजूर झाले. आणि 2.5 कोटी त्यामध्ये रस्त्याचे काम धरायचं असं करून झाल्यानंतर आम्ही ते 3 कोटी आणि 1 कोटी करून आम्ही ड्रेनेज आणि रस्त्याचं काम आम्ही बोलवाडच्या गावापर्यंत आडव्या रस्त्यापर्यंत जाण्याचा रस्त्याचं आम्ही मागे लावला आणि त्याचं काम वेळेत बदललं. परत असंच आम्ही इकडे एकदा आल्यानंतर हे भिंत खचले होते सगळ्या, पूर आला की भिंत खचतात आणि भिंत खचत गेल्या तर ह्या कॉलनीला दोन्ही कॉलनीला धोका निर्माण होईल. या दृष्टिकोनातून मेंढे बाबा असतील, बापावती असतील, बाकी सगळी बाबा पांडव कोळी किरण असतील, ह्या सगळ्यांनी आम्ही प्रस्ताव तयार केला की ह्याला संरक्षण भिंत बांधली तर हे टिकणार आहे. तर तेवढा रस्ता चांगला बनवून पण तो रस्ता पावसामुळे गेला तर तो खचून जायला आणि परत कॉलनीला मोठा धोका निर्माण होईल. आणि तो प्रस्ताव आम्ही डिप्युटीमध्ये घेतला. ज्यावेळी पालकमंत्री होतो त्यावेळी डिप्युटी त्याला 1 कोटी रुपये आम्ही दोन्ही साईडला, त्या साईडला एक भिंत बांधायची, ह्या साईडला एक भिंत बांधायची आणि पाणी सरळ खाली न्यायचं. या दृष्टिकोनातून त्याला पैसा उपलब्ध झाला, त्याची कॉन्ट्रॅक्ट झालं आणि आज ते काम चालू होतं. हा एक मोठा मला आनंद मिळतो. त्याचबरोबर मी अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि आम्ही स्वतः प्रयत्न करू की हे जर झालं असेल तर ह्या ओढ्याला सुशोभीकरण करण्यासाठी आपल्याला जी झाडं झुडपं जर काढून आपण जर इथं बांबू ट्री लावली आपल्यासाठी तर एक ऑक्सिजन पार्कसारखं व्यवस्थित होईल. आणि ते बांबूची झाडं हे माती धरून राहतात, त्यामुळे ढासळण्याचे भीती निर्माण होत नाही आहे. त्यामुळे तोही प्रोजेक्ट आम्ही ताबडतोब राहतो. दुसरा, बापूंनी एक सांगितलं होतं की आपण पंढरपूरपासून हा ओढा येतो आणि तो खालीपर्यंत जातो, ओढा जातो. हा ओढ्यामध्ये प्रत्येक वर्षाला आम्हाला खर्च येतो, झाडं पाणी हे काढायला, गाळ काढणे किंवा काय काढणे यासाठी खर्च येतो. त्या खर्च येण्यापेक्षा एक कॉन्क्रीट म्हणजे ग्राउंडिंग केलं, सिमेंटचं ग्राउंडिंग करून घेतलं जसं आपण कॅनलला करतो, तर त्या पद्धतीनं जर ते जर केलं तर सरळ पाणी निघून जाईल आणि कचरा राहणार नाही, स्वच्छ पाणी राहील आणि दूषित पाण्यामुळं जो आजार निर्माण होतात त्या पद्धतीनं ते पण थांबते. त्या दृष्टिकोनातून तोही प्रस्ताव मी ताबडतोब शासन दरबारी आम्ही त्यांना पाठवू, जेणेकरून ओढे, नाले, नद्या याचा पुनर्जीवित करायचा जो हेड आहे आपल्याकडं, त्या हेडमधून ते पैसे आपल्याला मिळवायचा प्रयत्न करून त्या दृष्टिकोनातून आपल्याला ते करता येईल. तर ह्या दृष्टिकोनातून आज ह्या विकास कामाच्या वाढीव विस्तारित भाग आहे, ह्या विस्तारित भागातल्या विकास कामाला निश्चितच आपण त्यामध्ये दिलेले आहे. आणि आज आपण अभिनंदन कॉलनीमधला रस्ता पण आपण केला आता, त्याला 15 लाख रुपये दिले आपण. बाकी आतले रस्ते पण झालेले बरेच आता. त्यामुळं उर्वरित कामांनाही पैसा उपलब्ध करून जी विस्तार भागामध्ये ज्या लोकांच्या अडचणी त्या दूर करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू. आणि ह्या दृष्टिकोनातून आज हे उद्घाटन झालं असं मी घोषित करतो. धन्यवाद.